हा आहे कैरीचा मुरंबा. अजिबात गॅस न वापरता 2 वर्ष आरामात टिकणार चवीला अप्रतिम असा मुरंबा आज आपण बनवणार आहे. कैरीचा मुरंबा मस्त चपाती, पराठा, पुरीसोबत खाऊ शकता. मला हा मुरंबा खूप आवडतो, त्यामुळे वर्षभर पुरेल इतका बनवून ठेवते. 1 ते 1.5 वर्ष हा मुरंबा आरामात टिकतो. 1 ते 1.5 वर्ष टिकावा म्हणून काही टिप्स सांगितल्या आहेत, त्या फॉलो करा म्हणजे तुमचा मुरंबा 1 ते 2 वर्ष आरामात टिकेल. वेळ वाया न घालवता चला बनवायला सुरुवात करू. हाय फ्रेंड्स, मी आहे दीपाली आणि गौरी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. इथे 2 किलो कैरी घेतली आहे. राघू कैरी किंवा तोतापुरी कैरीही याला म्हटली जाते. तशी कोणतीही कैरी वापरू शकता. इथे कैऱ्या मी स्वच्छ धुवून पुसून पूर्णपणे कोरड्या केल्या आहेत. पाण्याचा एकही थेंब नको. आता कैरीला पील करून घेऊ. पिलरने पील करून घेऊया. बाजारात आता याच कैऱ्या दिसत आहेत. थोड्या दिवसांनी बाकीच्या कैऱ्यासुद्धा दिसतील. शक्यतो ही राघू तोतापुरी कैरीच मी वापरते. यामध्ये आंबटपणा कमी असतो त्यामुळे. इथे सगळ्या कैऱ्या पील करून घेतल्या. आता या कैऱ्या खिसून घेऊ. खिसताना हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची टीप आहे. मोठ्या होलच्या खिसणीनेच खिसून घ्यायची आहे. हे बघा, असे मोठा मोठा खिस हवा. असे सगळ्या कैऱ्या खिसून घेतल्या आहे. आता यामध्ये 2 चमचे मीठ घालू. तुमच्या चवीने कमी जास्त मीठ करू शकता. हळद 1 चमचा. मीठ हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊ. छान असं मिक्स करून घेतले. आता यामध्ये साखर मिक्स करू. इथे साखर अशी पावडर करून घेतली आहे. आता ही पावडर खिसलेल्या कैरीमध्ये थोडे थोडे घालू आणि मिक्स करू. असे बॅचेसने साखर घातली तर व्यवस्थित मिक्स होईल. जर एकत्र सगळी घातली तर इतकी व्यवस्थित मिक्स नाही होत. साखरेच्या गाठी मध्ये मध्ये राहून जातात. म्हणून असे थोडे थोडे घालत मिक्स करू. इथे मला साखर पावडर जी आहे 1.5 किलो लागली आहे. जर कैरी जास्त आंबट असेल तर साखर इथे जास्त लागू शकते. 2 किलो कैरीला 1.5 किलो साखर पावडर वापरली आहे. इथे अजून एक लक्षात घ्या, ही प्रोसेस हाताने करावी लागते, त्यामुळे हात स्वच्छ धुवून कोरडे करायचे आहे आणि मग याला सुरुवात करायची. हे बघा, असे चिपचिपी तयार झाले आहे. आता आपण एक असा कॉटनचा कपडा घेऊ आणि यावर असा कव्हर करू आणि दोरीच्या साहाय्याने असे बांधून घेऊ. शक्य असल्यास इथे पांढरा कापड वापरा. हे बघा, बांधून झाले. आता हे रात्रभर असे साईडला ठेवू आणि सकाळी हे भांडे उन्हामध्ये ठेवू. 10 दिवस उन्हामध्ये ठेवायचे आहे. ऊन उतरल्यावर भांडे आत घरामध्ये घेऊ आणि उघडून स्वच्छ कोरड्या चमच्याने मिक्स करू. हे असे आपल्याला 10 दिवस करायचे आहे. हळूहळू हे घट्ट होत जाईल. एक तारी पाक होत नाही तोपर्यंत हे उन्हामध्ये ठेवायचे आहे. परत कव्हर करू आणि दुसऱ्या दिवशी परत उन्हात ठेवू. नऊ दिवस आपण असेच उन्हात ठेवलेलं आहे. आता 9व्या दिवशी बघूया आपण उघडून. हे बघा,
9व्या दिवशी कसा घट्ट झाला आहे. 1 तारी पाकही तयार झाला आहे. हे बघा, अशी तार झाली पाहिजे. आता यामध्ये वेलची पावडर 2 चमचा घालू. फ्लेवर छान येतो. यामध्ये तुमच्या आवडीने मसालेही घालू शकता, जसं की लाल तिखट, गरम मसाला, जिरे पावडर. काही जण लवंग, दालचिनीही घालतात, पण माझ्या घरी वेलची घातलेला मुरंबा आवडतो, त्यामुळे मी नेहमी असाच बनवते. आता जर तुम्हाला इतके दिवस थांबायचे नसेल तर तुम्ही हा मुरंबा गॅसवरही बनवू शकता. प्रोसेस सगळी हीच करायची आहे, फक्त अगदी मंद आचेवर, म्हणजे खूपच लो गॅसवर शिजवून घ्यायचे. आता परत कव्हर करू आणि अजून 1 दिवस उन्हात ठेवू. अजून 1 दिवस इथे ऊन दाखवले आणि बघा, मस्त मुरंबा तयार झाला आहे. जर थोड्या प्रमाणात बनवत असाल तर गॅसवर बनवू शकता, पण जास्त प्रमाणात बनवत असाल तर असे उन्हामध्ये ठेवून बनवा. टेस्टमध्ये थोडाफार फरक पडतो. उन्हात ठेवलेला मुरंबा चांगला मुरलेला असतो. गॅसवर तेवढा मुरला जात नाही, त्यामुळे शक्य असल्यास उन्हामध्ये ठेवा. चव अप्रतिम येते आणि 2 वर्ष तरी आरामात टिकतो. फक्त ओला हात, ओला चमचा लावायचा नाही. बरणीत पण आपण भरून घेतोय, ती बरणी स्वच्छ गरम पाण्याने धुवून कोरडी करून घ्यायची आहे. छान मुरंबा आपला तयार झालेला आहे आणि मी तर इथे बसून मस्त खाणार आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा, बनवत राहा आणि खात राहा. बाय बाय.